हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्या चेहऱ्यावर कुठलेही डाग नसावेत, आपल्या स्किनवर कुठलेही सुरकुत्या नसाव्यात, आपल्या स्किनवर कुठल्याही प्रकारच्या पिंपल्स नसाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी आपण बरेच प्रकारचे घरगुती उपायही करतो, बऱ्याच प्रकारचे फेस पॅकही ट्राय करतो. बट घरगुती उपायाने काय होतं की आपल्याला त्याचा रिझल्ट हा लेट मिळतो आणि आपण तेवढा वेळ थांबू शकत नाही. आपली स्किन ही लगेचच ग्लोईंग व्हावी किंवा लगेचच आपले डार्क स्पॉट जावे असं आपल्याला हवं असतं. त्यासाठी आजकाल मार्केटमध्ये बरेच सारे प्रोडक्ट हे अवेलेबल झालेले आहेत. तर आपण काय करतो की मार्केटमधनं असे ब्युटी प्रोडक्ट असतात ते आपण परचेस करतो आणि ते आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो. आता त्या प्रोडक्टने आपल्याला तितकासा लवकर रिझल्ट ही मिळतो आणि आपली स्किन ही क्लिअर ही होते आणि आपले डार्क स्पॉट ही जातात. बट काय होतं, हे जे प्रोडक्ट असतात हे तुम्ही लॉंग टर्म साठी यूज केले तर नक्कीच त्याचे साईड इफेक्ट हे आपल्या स्किनवर होतात. त्यामुळे हे ब्युटी प्रोडक्ट हे आपण लॉंग टर्म साठी यूज करू शकत नाही. तर फ्रेंड्स, आपल्याला नॅचरली खूप छान स्किन ही मिळालेली आहे. तर आपल्या स्किनचा जो लेयर असतो तो लेयर, आपला वरचा लेयर जो असतो, जो डेड लेयर आपल्या स्किनवर येतो तो निघून जातो आणि त्यानंतर आपल्या स्किनवर एक नवीन लेयर हा तयार होतो. तसेच आपल्या स्किनवर जो घाम येतो त्या घामामुळे आपली स्किन ही हायड्रेटेड राहते. तसेच आपल्या स्किनवर जे ऑइल ग्लँड्स असतात त्यामुळे आपली स्किन ही मॉइश्चराइज राहते. तर अशा प्रकारे देवाने आपल्याला आपली स्किन ही नॅचरल आणि इतकी परफेक्ट दिली आहे. बट आपण काय करतो, त्या स्किनची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स, डार्क स्पॉट, पिगमेंटेशन असे बरेच सारे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या अशा ज्या चुका आहेत त्या आपण टाळायला हव्यात. टिप नंबर 1, सनस्क्रीन न वापरणं. आता सनस्क्रीनने काय होतं की सनस्क्रीन हे सूर्याचे जे यूव्ही रेज असतात त्यापासून आपल्या स्किनचं संरक्षण करतं. तर बऱ्याच जणींचं मी ऐकलं आहे की त्या बोलतात मी सनस्क्रीन तर अप्लाय करते बट माझ्या चेहऱ्यावरची टॅनिंग ही दूर होत नाही, माझ्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट हे जात नाही. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सनस्क्रीन हे कोणत्या पद्धतीने वापरत आहात त्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. आता असं नाही की तुम्ही घरातनं बाहेर पडताना तुम्ही सनस्क्रीन लावलं म्हणजे आता चला आपल्याला अजिबात टेन्शन नाही असं आपल्याला वाटतं. बट तसं अजिबात नाही. सनस्क्रीन हे असं आहे की ते आपल्याला 2 ते 3 तासाला रिअप्लाय करायचंच असतं. कारण सनस्क्रीनचा जो रिझल्ट असतो, जो इफेक्ट असतो तो फक्त 3 तासासाठीच टिकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सनस्क्रीन हे मस्टच आहे, हे तुम्ही नक्की वापरायला हवं. त्यानंतर आहे फक्त उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरणं. यस, बरेच लोक काय करतात की उन्हाळा आला की सनस्क्रीन लावायला सुरुवात करतात आणि उन्हाळा संपला की सनस्क्रीन लावणं हे बंद करतात. तर अशी चूक तुम्ही अजिबात करू नका. हिवाळा असू देत, पावसाळा असू देत, उन्हाळा असू देत, सनस्क्रीन हे तुम्हाला लावायचंच आहे. त्यानंतरची टीप आहे मेकअप न काढणं. यस, तुम्ही चेहऱ्यावरती बीबी क्रीम लावलेली असू देत किंवा सीसी क्रीम लावलेली असू दे किंवा साधी कॉम्पॅक्ट पावडर ही तुम्ही लावलेली असू दे, तुम्हाला तो मेकअप रिमूव्ह करूनच झोपायचा आहे. आता हा मेकअप रिमूव्ह करून का झोपायचं, तर आपण दिवसभरात जो मेकअप केलेला असतो त्या मेकअप मध्ये धूळ असते किंवा डस्ट असते किंवा ते मेकअपचे जे प्रोडक्ट असतात ते आपल्या चेहऱ्याच्या पोर्स मध्ये जाऊन बसतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स, डार्क स्पॉट, पिगमेंटेशन असे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना कुठलाही मेकअप केलेला असू देत किंवा नसू देत, तुमचा चेहरा हा क्लीन करूनच झोपायला हवा. त्यानंतरची टीप आहे मेकअप ब्रशेस स्वच्छ न करणं. यस, जेव्हा आपण मेकअप करत असतो तेव्हा आपण ब्युटी ब्लेंडर, ब्रशेस, स्पंज अशा प्रकारच्या गोष्टी ह्या वापरतो. आता ह्या गोष्टी आपण व्यवस्थित क्लीन करतो का, तर आपण मेकअप करताना आपल्या चेहऱ्यावर जे ऑइल असतं, आपल्या चेहऱ्यावर जे डस्ट असतं ते या ब्रशेसच्या आणि स्पंजच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं आणि त्यामुळे हे ब्रशेस हे खराब होतात आणि अक्षरशः जर ब्रशेस हे रेग्युलर क्लीन केले नाही तर त्याला बुरशीही लागू शकते. आता तुम्हीच विचार करा, आता हे बुरशी लागलेले ब्रश जर आपण आपल्या स्किनवर अप्लाय केले, आपल्याला कशा प्रकारचं इन्फेक्शन हे होऊ शकतं. त्यासोबत आपल्याला खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेशन हे होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही रेग्युलर 7 ते 8 दिवसातनं तुम्ही तुमचे ब्रशेस हे एखाद्या चांगल्या हँड वॉशने किंवा क्लिन्झरने क्लीन करा आणि ते व्यवस्थित ड्राय करा आणि मगच ते तुमच्या मेकअप मध्ये ऍड करा. टीप आहे पिल्ल कव्हर न बदलणं. आता ही खूप छोटी आणि साधी टीप आहे, बट ही तितकीच
इम्पॉर्टंट आहे। पण नाईटला जी क्रीम लावलेली असते किंवा आपण कधी केसांना ऑइल लावलेलं असतं आणि आपण तसंच त्या उशीवर झोपतो आणि दुसऱ्या दिवशीही आपण त्याच उशीवर तसंच झोपलं तर जे आपलं ऑइल हे उशीला किंवा पिलो कव्हरला चिकटलेलं असतं ते आपल्या स्किनला चिकटतं आणि त्यामुळे आपल्या स्किनवर पिंपल्स, पिगमेंटेशन असे बरेच सारे प्रॉब्लेम्स हे आपल्याला फेस करावे लागतात। नंतरची टिप आहे खूप जास्त स्क्रब करणं। यस, आता आपण स्क्रब हे कशासाठी करतो? जेव्हा आपण आपल्या स्किनला स्क्रब करतो तेव्हा आपली स्किन ही डीप क्लीन होते। स्क्रब करणं हे आपल्या स्किनसाठी तितकंच महत्त्वाचं आहे। बट तुम्ही जर सतत स्क्रब करत असाल तर ते तुम्ही अजिबात करू नका। आता सतत स्क्रब केल्याने काय होतं की आपल्या स्किनचा जो अल्कलाइन लेयर असतो तो निघून जातो आणि आपली स्किन ही रफ होते। त्यामुळे शक्यतो तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा जास्तीत जास्त आठवड्यातनं 2दा तुमच्या स्किनला स्क्रब करू शकता। तर त्यानंतरची टिप आहे योग्य मॉइश्चरायझर न वापरणं। यस, मॉइश्चरायझर हे वापरणं आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। पण जर आपण चुकीचा मॉइश्चरायझर निवडला तर आपल्या चेहऱ्याला फायदे होण्याऐवजी नुकसानच होतात। त्यामुळे तुमच्या स्किन टाईप जो असेल त्या स्किन टाईप नुसार तुम्ही मॉइश्चरायझर हे चूज करायला हवं। आता तुमचा स्किन टाईप जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीमी टाईपचं मॉइश्चरायझर हे चूज करायला हवं आणि जर तुमचा स्किन टाईप हा ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर हे यूज करायला हवं। त्यानंतर आहे ॲक्ने पिंपलला सतत हात लावणं। बऱ्याच लोकांना सवय असते की त्यांना जर पिंपल्स आला तर ते सतत त्या पिंपल्सला हात लावत असतात। बट हे अजिबात करू नका। काय होतं, आपले हात हे दिवसभर कामात असतात आणि आपल्या हाताला जे आपल्या डोळ्यांना न दिसणारे जर्म्स हे आपल्या हाताला चिकटलेले असतात आणि जर तेच हात आपण आपल्या स्किनला किंवा आपल्या चेहऱ्याला लावलं तर त्याने अजूनच आपल्याला जे पिंपल्स आहेत ते स्प्रेड होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही जर फेस वॉश जरी करत असाल तरी त्याआधी तुम्ही तुमचे हात हे डेटॉलने वॉश करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे। तर ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्हाला एक सुंदर आणि हेल्दी स्किन मिळेल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।